नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. सध्या नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार आणि पक्ष आपल्या ताकदीनं प्रचार देखील यंत्रणा करत आहेत. आज आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 6 मधील चारही उमेदवार भाजपाचे आपल्यासोबत आहेत. सध्या प्रचार दौऱ्यात असताना आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं आपलं व्हिजन काय, आपल्याला नेमकं काय करायचं आणि वेगवेगळ्या जनतेच्या प्रश्नावर आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. एकंदरीत पहिल्यांदाच आपल्या सोबत जाणार आहोत. ताई, आपला प्रचाराचा टप्पा चालू आहे. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, काय वाटते, काय सांगाल? नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्ही आता सध्या नंदकिशोर आणि दीपनगर कॉलनी पूर्ण केलेली आहे आणि सगळ्या नागरिकांचा आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर मला वाटतं की आपण चारही उमेदवार, जवळपास 2-3 उमेदवार हे पहिल्यांदा देखील 2017ला देखील विजयी झाले होते, निवडून आले होते. त्या काळामध्ये आपण काय काय कामं करता आली, आपल्याला काय सांगाल या संदर्भात? मागच्या 5 वर्षामध्ये मी ह्या वार्डातून काँग्रेसचे 3 आणि मी भाजपची एकटी नगरसेविका निवडून आले होते. तेव्हा भरपूर कामं केली, पण कामं झाले असं म्हणता येत नाही. अजून बरीचशी कामं आहेत. नक्कीच त्यासोबतच आपल्यासोबत अजून देखील आहेत. सर, एकंदरीत आपल्याला कोणकोणते कामं करता आली? अनेक विरोधक असं म्हणतात की बाबा उमेदवार बरेच फिरलेच नाहीत, वार्डात फिरलेच नाहीत, आलेच नाहीत. आपण आपल्या माध्यमातून काय काय कामं करता आली, काय सांगाल? आम्ही वार्ड क्रमांक 6मध्ये भरपूर काम केलेले आहे. रस्ते विकसित केलेले आहे, सिवरेज लाईन झालेली आहे, प्युअर ब्लॉकचे रस्ते झालेले आहेत आणि तसेच मंदिराचं डेव्हलपमेंट केलेले आहेत. पुन्हा विहाराचं शुभीकरण केलेले आहेत. अशा प्रकारची कामं केली तरी पण विरोधक काम म्हणतात मग आम्ही वार्डात फिरलेच नाहीत, काय नाही? आम्ही 4 उमेदवार एक आम्ही काँग्रेसकडून BJPमध्ये आल्यामुळे आमचे साहेब आता पुढच्या उमेदवाराला पायाची वाळू सरकलेली आहे. ते म्हणत आहेत की काहीच कामं केली नाहीत. आम्ही कामाच्या बळावरच आम्ही मत मागायला जात आहोत. वार्डात आम्हाला चांगल्या प्रतिसाद भेटत आहे. नक्कीच त्यासोबतच सर, आपल्याला पुन्हा देखील संधी जर मिळाली तर काय वाटेल, आपल्याला काय काय कामं करायचं? अजून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हे आमचं ध्येय आहे. भाजपाचा हा विचार आहे की सबका साथ सबका विकास हे ध्येय आम्ही घेऊन निघालेलो आहोत. आमच्यासोबत आमचे 3 नगरसेवक यांनी मागच्या वेळेस बरेच कामं केलेले आहेत आणि पुढे आम्ही सर्वजण काम करत राहू. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपाच्या वचननाम्यासंदर्भात वेगवेगळ्या टीका देखील झाल्या, वेगवेगळ्या चर्चा देखील झाल्या. या सगळ्या भाजपाच्या वचननाम्यासंदर्भात आपण कसं पाहता? विरोधकांचं कामच हे टीका करणं आहे, पण जनता आमच्यासोबत आहे, मतदार बंधू आणि भगिनी आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकवला, महापौर कोणाचा? 100% भाजपचा महापौर या नांदेड महापालिकेमध्ये होणार आहे. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर अशी चर्चा देखील चालू आहे. शिवसेनेमध्ये फुटाफुटी होती, बऱ्याच गोष्टी घडतात. या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं पाहता? त्यांचे ते कामच आहे विरोधकांचे. आणि शिवसेना ही फक्त आता आमचे हिंदूचे मत डिव्हिजन करण्यासाठीच उभी आहे. त्यांना कुठेही निवडून यायचं नाही, फक्त आपल्या मतदारांना दिशाभूल करून हिंदू मतात डिव्हिजन करायचं हेच त्यांचं ध्येय आहे. नक्कीच हिंदू मतात डिव्हिजनचा विषय निघाला. त्यासोबत आपण जर पाहिलं तर MIMची असेल किंवा DP सावंत साहेबांची आणि अशोक चव्हाण साहेबांची जी व्हायरल क्लिप होती, या सगळ्या एकंदरीत परिस्थितीकडे आपण कसं पाहतो? नाही, त्याविषयी मला जास्त काही माहिती नाही. नक्कीच ताई, त्यासोबतच आपण अजून काय काय कामं करता आली भविष्यात, जे अगोदर आपल्या काय काय कामं करता आली? अजून CC रोड झाले, लाईटचे झाले, ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाले. कारण की मागच्या मी 10 वर्षापासून नगरसेविका, पण त्याच्या आधी प्रभाग क्रमांक 6मध्ये एकही काम झालेले नाही. पण जेव्हा आमची भारतीय जनता पार्टी सक्षम झालेली आहे तेव्हापासून आमच्या वार्डामध्ये 50% कामं झालेले आहेत, 50% राहिले. आता ह्यावेळेस आम्ही 4ही नगरसेवक मिळून राहिले तेवढे कामं पूर्ण करू. नक्कीच त्यासोबतच आपण पाहतोय की जनतेचा कसा कोल येते, काय वाटते, काय सांगितलं? नाही, जनता तर आमच्या बाजूनच आहे. भाजपची सत्ता निश्चितच तिथं या ठिकाणी झेंडा लागला जाणार आहे. आणि आमचा जो मागच्या टर्ममध्ये जो महापौरचा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामुळे बरेचसे आम्ही शहराच्या विकासासाठी सुद्धा काम केले. शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे महात्मा फुलेचा पुतळा हा शुभीकरण हे सुद्धा केलेले. आणि वार्डामध्ये सुद्धा भरपूर कामं केले. विरोधकाला त्यांना बोलायचंच असते, काही टीका करायचं असते, त्यांचं टीका करायचं कामच असते. नक्कीच एकंदर ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या पक्षाचं आव्हान वाटतं, काय वाटतं संदर्भात काय सांगाल? नाही, आव्हान आमच्यासमोर काय, आमच्यासमोर आता BJPची सत्ता येणार हे तर निर्विवाद आहे. काळ्या दगडावरती रेग आहे की आता यावेळेस म्हणजे झेंडा लागणार म्हणजे लागणार. एक शेवटचा प्रश्न ताई, आज जर पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये तिरंगी लढत असल्याने परंतु लोकांनी भाजपालाच मतदान का करावं असं तुमच्यातलं वेगळं पण काय, तुमच्यावर लोकांनी विश्वास का ठेवावा, काय सांगा?
कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नांदेडचे लोकनेते श्री अशोकराव चव्हाण साहेब, अजित गुपछडे साहेब आणि संजय भाऊ कोडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार, अधिकृत उमेदवार आम्ही ही निवडणूक लढवत आहे. आणि तुम्ही म्हणलात की मतदान का द्यायचं, कारण की सगळ्या माता भगिनींना माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी महिलांसाठी किती योजना आणल्या, महिलांचे किती दुःख होते ते त्यांनी पूर्ण म्हणजे निवारण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि आम्हाला माहिती आहे ह्यावेळेस आम्ही निवडून आल्यानं मुख्यमंत्री साहेब आणि नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब, अजित गुपछडे साहेब आणि संजय भाऊ कोडगे यांच्या नेतृत्वाखाली सगळे आम्ही मिळून काम करू आणि महिलांना 50% नाही तर 100% आरक्षण देण्याची आम्ही तयारी ठेवू. नक्कीच. त्यासोबतच गडम सर, असं दे तुम्हाला यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली, पहिल्यांदा ही 5 जनतेने संधी दिली होती, यानंतरही संधी दिल्यास तुम्हाला नेमकी जनतेसाठी काय कामं करायची, काय सांगा? जनतेशी कामं करणे आता नेहमीच कामं करत आलेलो आहे 5 वर्षापासून. आता नवीन आता संधी अशी आहे की साहेबांनी जे आदेश दिला, अशोकराव साहेबांनी जो निधी आता आम्ही मागच्या वेळेस आम्ही डिमांड केली होती शासनाला, आम्ही ते पूर्ण करू. या इथील दीपनगर, ज्ञानेश्वरनगर आणि बजाजनगर यांचा मोठा एक प्रॉब्लेम आहे पाण्याचा, तो आम्ही सोडण्याचा प्रयत्न करील. नक्कीच एकंदरीत नांदेडचा विकास झाला असं वाटतं आपल्याला? हो सर, झालेला आहे नांदेडचा विकास. तुम्ही स्वतः बघू शकतात ना. तुम्ही 6 नंबर वॉर्ड फिरा टोटल. फक्त 6च एक्झॅक्टली मी सांगाल तुम्हाला. 6 नंबर फिरा. ड्रेनेज, रस्ते, नाली सुशोभीकरण, मंदिर सुशोभीकरण, विहार सुशोभीकरण, पोल लाईट, हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. काही कामं शिल्लक आहेत, ते कामं या टर्ममध्ये आम्ही पूर्ण करू. नक्कीच. त्यासोबत विजय तुम्हाला निश्चित वाटतो, काय वाटतं? 100% विजय निश्चित आहे. भाजपचा झेंडा फडकणार महापालिकेवर. एकंदरीत संपूर्ण प्रभागातील जनतेना काय आवाहन कराल, काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून? चॅनेलच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला असं आवाहन करणार की BJPला मतदान करावं. कमळ ही निशाणी आहे. अ-मध्ये की शिलाताई भवरे, ब-मध्ये राजेश लक्ष्मीनारायण यन्नम, क-मध्ये वैशालीताई मिलिंद देशमुख आणि ड-मध्ये आशिष धोनीराम नेळकर यांना प्रचंड मताने विजय करावा, हीच मी आवाहन करतो. धन्यवाद सर. आपण चारही उमेदवारांशी संवाद साधला, त्यांच्या माध्यमातून भाजपाला यश मिळेल असं देखील त्यांच्या अपेक्षा आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत प्राध्यापक गणेश शिंदे, युवा राज्य न्यूज, नांदेड.